नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतरं आणि ती तुमच्या राशीवरती कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवात आपण करू तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ त्या संदर्भात. तर साधारणतः गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये तुम्ही अनुभव घेतलेला असेल की घरातले जे वातावरण आहे ते काही ठीक चाललेलं नाही आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध ताणले गेलेले आहेत. छोट्या मोठ्या कारणामुळे घरामध्ये वादविवाद होत आहेत. घरातल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोक्यावर काढत आहेत. त्याच्यामुळे घरातल्या जे गोष्टी आहेत त्या काही बरोबर चाललेल्या नाहीत. परंतु या महिन्यात काळजी करू नका. तो जो भाग आहे तो बऱ्याच प्रमाणात मागे पडेल. परंतु या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. जी कामं तुम्ही हाती घेतलेली आहेत त्याच्या मागे तुम्ही अगदी 100% पडाल. जबरदस्त समर्पित होऊन ती कामं पूर्ण करण्याकरता तुमचा पूर्ण ओढा असेल. परंतु ती कामं पूर्ण होण्यामध्ये थोडेसे त्रास मात्र होतील. ह्याचा अनुभव गेल्या खरं तर 10-15 दिवसामध्ये तुम्ही घेतलेलाच असेल. तर साधारणतः या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही जी गोष्ट आहे महत्त्वाची आहे, कारण तुमची जी रास आहे ही रास एखादं काम करायचं म्हटलं तर 100% स्वतःकडून जे प्रयत्न आहे ते करते. डेडिकेशन, समर्पण तुमचं जबरदस्त असतं. परंतु आपण केलेल्या कामाला जर काही रिझल्ट्स येत नसतील तर मात्र फ्रस्ट्रेशन हे सुद्धा तेवढं जोरदारपणे वाटतं. आणि त्याचा अनुभव तुम्हाला ह्या महिन्यात बऱ्याच प्रमाणात येणार आहे. साधारणतः जानेवारीच्या जे शेवटचे 15 दिवस आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा अनुभव घ्याल आणि फेब्रुवारीमध्ये जास्त प्रमाणात अनुभव घ्याल. लक्षात घ्या, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तात्कालिक आहे, तात्पुरती आहे. म्हणजे तुम्ही जे केलेले कामं आहेत त्याचे फ्रस्ट्रेशन जास्त घेऊ नका, कारण त्याचा जो प्रभाव परिणाम आहे तुमच्या शारीरिक आणि मानसिकतेवरती होईल आणि त्यामुळे काही चुकीचे निर्णयसुद्धा घेतले जाऊ शकतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचे जे भावंड आहे त्यांच्याबरोबर काही कॉन्फ्लिक्ट चाललेले असेल, त्यांच्यावर काही वादविवाद चाललेले असेल तर ते या महिन्यामध्ये जास्त टोक गाडतील, जास्त जोरदार प्रमाणे पुढे येतील. या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. टोकाचे निर्णय घेऊ नका. लक्षात घ्या, नंतरचा जो कालावधी आहे तुमच्यासाठी व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामुळे झटपट म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन पटापट असे चुकीचे निर्णय घेऊ नका, कारण तुमची जी रास आहे ही आदिकृती मग विचार असा थोडासा तुमच्या राशीचा खाक्या आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच कुठलेही निर्णय घेऊ नका. या गोष्ट थोडीशी काम करणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे शेजारी जे आहेत तुमचे त्यांच्यावर सुद्धा काही वादविवाद चाललेले असतील तर त्या संदर्भात सुद्धा प्रॉब्लेम थोडे या महिन्यामध्ये जास्तच प्रमाणात जाणवतील. थोडंसं विचार करून स्वतः म्हणजे डोक्यावरती बर्फ ठेवून या संदर्भातले निर्णय घेणं गरजेचं राहील. यानंतर गुरु जो ग्रह आहे, हा गुरुग्रह तुमच्या राशीचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. चांगली गोष्ट ही आहे की या महिन्याच्या 4 तारखेनंतर हा जो गुरु आहे हा गुरु मार्गस्थ होतो आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून तुम्ही बघितलेलं असेल की पैशाच्या संदर्भात, आर्थिक संदर्भामध्ये तुमचे स्वतःचे पैसे मिळताना कठीण होत होते किंवा तुम्ही केलेले जे मेहनत आहे त्याचा जो मेहनताना म्हणतो किंवा त्याचे जे पैसे, त्याचे जे लाभ आहे ते तुम्हाला मिळत नाहीत. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी फेवरेबल होतील. साधारण 6-7 तारखेनंतर तुम्हाला अनुभव येईल की पैशाच्या संदर्भातली जी अडकलेली कामं होती ती सहजपणे मार्गी लागत आहेत. तुमचे स्वतःचे पैसे तुमच्या हाती येत आहेत, गुंतवणूक चांगल्या प्रकारचे होत आहेत आणि पैशाचे सोर्सेसबद्दलचे जे म्हणजे पैसे येण्याचे जे सोर्सेस आहेत ते वाढत आहेत, जी की खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मनामध्ये हे एक प्रकारचं समाधान खूपच चांगल्या प्रकारचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती नोकरी वगैरे करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये बऱ्याचशा अनुकूल अशा गोष्टी घडणार आहेत. साधारणतः वरिष्ठाकडून तुमच्या कामाला दाद मिळणं, तुमचे जे सहकर्मी आहेत त्यांच्याकडून तुमच्या कामाकरता मदत मिळणं आणि नोकरीच्या नवनवीन संधी समोर येणं, या सर्व गोष्टी या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवास येणार आहे, जी की खूपच चांगली गोष्ट आहे. तर साधारणतः गुरुचे जे भ्रमण तुमच्या द्वितीय स्थानामधून असणार आहे, खास करून मार्गस्थ होणार आहे, हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. यानंतर तुमच्या दशम भावामध्ये रवी जो आहे तो भ्रमण करतो आहे. 13 तारखेनंतर तो तुमच्या लाभस्थानात जाईल. तर लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचे ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल आणि मुळातच तुमच्यामध्ये जी लिडरशिप क्वालिटीज आहे, म्हणजे कुठलं पण काम करायचं घडलं तर इनिशिएटिव्ह तुम्ही लवकर घेता, पुढाकार लवकर घेता आणि एखादं काम पूर्ण मार्गी लागेपर्यंत तुम्ही काही थांबत नाही. तर तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या स्वभावाचं कौतुक सुद्धा होईल. म्हणजे टोटल डेडिकेशन ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण समर्पणाची जी भावना तुमच्या कामामध्ये दिसून येते ती ह्या महिन्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. खरं तर
जानेवारीच्या जवळजवळ 15-17 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत थोडाफार तुम्ही याचा अनुभव घ्याल आणि जवळजवळ फेब्रुवारीमध्ये सुद्धा याचा अनुभव तुम्हाला चांगला येईल. आता इथे एक एक गोष्ट महत्त्वाची आहे जी की तुम्ही करायला हवी. खरं तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार जर का काही अडकलेले असतील किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेले असतील आणि ते तुम्हाला सॉर्ट आउट करायचे असतील, त्या संदर्भातला काही विचार करायचा असेल, तर या महिन्यामध्ये तुम्ही त्या संदर्भातला विचार करू शकता. कागदोपत्री व्यवहार तुमचे मार्गी लागू शकतील. काळजी करू नका, गोष्टी तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात फेवरेबल होते. याचप्रमाणे कार्यक्षेत्रासंबंधी थोडंसं फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. त्यामुळे करिअरच्या संदर्भात काळजी करू नका. हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात फेवरेबल असा असणार आहे. यानंतर लाभाच्या बाबतीत जसं काय सांगायचं झालं किंवा आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील. त्याच्यामुळे काळजी करू नका आणि जे तुमचे मित्रपरिवार आहे त्यांच्याकडून तुम्हाला उत्तम प्रकारे मदत मिळू शकेल. आता या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल आहेत एवढं नक्की. मात्र इथे फक्त एकच गोष्ट आहे ज्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे, सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शुक्र जो ग्रह आहे हा शुक्र ग्रह तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत आहे. इथे 2-3 गोष्टी आहेत त्या ठिकाणी लक्ष देणं फारच महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर काय तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये असाल, काळजी घ्या. त्या ठिकाणी गोष्टी टोकाच्या होऊ शकतील, गोष्टी तुमच्या अपेक्षेच्या अगदी विपरीत होऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये गुंतण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घ्या. त्याचप्रमाणे इझी मनीच्या मागे लागू नका, झटपट पैशाच्या मागे लागू नका. जर का तुम्हाला कोणती ॲडिक्शन वगैरे असेल तर ते ॲडिक्शन या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जास्त होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. मगाशी जे मी तुम्हाला सांगेन की स्ट्रेस टेन्शन सहन न झाल्यामुळे कदाचित तुमच्या भावनिक संताप होऊ शकेल आणि त्याचा जो परिणाम आहे हा ॲडिक्शनवर सुद्धा होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. या महिन्यामध्ये तुम्ही फसले जाण्याची शक्यता आहे, म्हणजे मोहामध्ये गुंतले जाण्याची शक्यता या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आहे. तर त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. या महिन्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजे 1 तारखेलाच शुक्र, राहू आणि नेपच्यून यांची युती तुमच्या व्ययस्थानामध्ये होणार आहे. जे आता मी सांगितलं त्या संदर्भातल्या काही गोष्टी, तशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला ह्या महिन्यामध्ये येऊ शकतील. थोडंसं स्वतःच्या मनावर ते कंट्रोल करा, कारण तुमची जी रास आहे ही एखाद्या गोष्टीच्या संदर्भात पटकन निर्णय घेऊन मोकळे होते, परंतु तसं काही करू नका, मोहातला बळी पडू नका. यानंतर दिनांक 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या दशमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले नवीन नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील, ज्या काही तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असतील, सकारात्मक असतील. जरूर त्यावर काम करा. गोष्टी तुमच्यासाठी बऱ्याचशा फेवरेबल होऊ शकतील. याचप्रमाणे गुंतवणूकसुद्धा, आर्थिक गुंतवणूकसुद्धा किंवा त्या संदर्भातले नवीन नवीन संधीसुद्धा तुमच्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकतील. जरूर त्याचा लाभ घ्या. लक्षात घ्या, गुरु जो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो हा तुमच्यासाठी फारच शुभफलदायी असणार आहे. खास करून ज्या व्यक्ती विवाहाच्या संदर्भात विचार करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु जो आहे हा अतिशय शुभप्रदायी असणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे विवाह जुळून येणं किंवा स्थळ मिळणं आणि गोष्टी पूर्णत्वाला जाणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळू शकतील. त्याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. हा त्रिकोण खूप चांगला असणार आहे. लक्षात घ्या, तृतीय स्थानातला मंगळ आणि लाभातला गुरु हे तुमच्यासाठी खूप फेवरेबल होतील. दिनांक 9 तारखेच्या आसपासचा जो दिवस कालावधी असेल त्यामध्ये साधारण तुमचे बरीचशी कामं मार्गी लावू शकतील आणि एक वेगळ्याच प्रकारचा जबरदस्त स्फुरण तुमच्यामध्ये आल्यासारखं वाटेल. तुमच्यामधला जो आत्मविश्वास हा जबरदस्त वाढलेला दिसून आणि बरीचशी कामं तुमची मार्गी लागू शकते. मग ते कागदोपत्री व्यवहार असेल किंवा अन्य कोणती कामं असेल आणि खास करून काही चांगले लाभसुद्धा त्यामुळे तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मंगळ शनीचा त्रिकोण योग दिनांक 9 तारखेला होणार तुमच्यासाठी खूप शुभफलदायी राहील. जी कामं तुमची अडकलेली आहे, पूर्ण होत नाही, त्याबद्दल मनात प्रश्नचिन्ह आहेत, ती कामं तुम्ही या दरम्यान निश्चित हाती घेऊ शकता. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. लाभातला बुध आणि तृतीयातला मंगळ हे दोन्ही आहे ते त्रिकोण योग करणार आहे. तर साधारणतः कागदोपत्री व्यवहार त्या संदर्भातली जी कामं तुम्ही या दरम्यान पूर्ण करू शकता. फिरणं वगैरे मात्र तुमचं या कालावधीमध्ये खूप जास्त प्रमाणात होईल, परंतु त्याचे चांगले काही रिझल्टसुद्धा तुम्हाला मिळू शकते. तर एकंदरीत मंगळ बुधाचा जो त्रिकोण योग आहे हा सुद्धा तुम्हाला अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ही 27 तारखेला आहे तुमच्या लाभस्थानामध्ये.
पौर्णिमा आणि अमावस्येच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि तुमची जी रस आहे ही लगेचच्या लगेच काही गोष्टी आरंभशूर ज्याला आपण म्हणतो तसा प्रकार थोडासा तुमच्या राशीमध्ये दिसून येतो. तर साधारण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान म्हणजे या महिन्याच्या 12 आणि 27 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका, इनिशिएटिव्ह घेऊ नका. थोडासा विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. हा जो संपूर्ण महिना आहे हा बऱ्याच प्रमाणात तुम्हाला शुभफलदायी असणार आहे. जवळजवळ सर्व आघाडीवर. फक्त एकच गोष्ट, भावनेला बळी पडू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. फक्त ही गोष्ट एक सांभाळा, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.